नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बीड पोलीस पाटील पद भरती 2026 ला सुरुवात झालेली आहे. तर या पद भरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. बघा मित्रांनो, बीड पोलीस पाटील पद भरतीचं संपूर्ण वेळापत्रक आलेलं आहे आणि त्याच सोबत प्रत्येक तालुक्यानुसार आणि गावानुसार कुठं किती जागा आहेत आणि गावांनुसार कोणत्या कॅटेगरीला आरक्षण भेटलेलं आहे त्याचं देखील PDF जाहीर झालेलं आहे. आता तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त असेल तर ते भरलं जाणार आहे. जर तुमच्या गावामध्ये देखील ही जागा निघाली असेल तर ते तुम्हाला कसं समजणार? पुढे या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अभ्यासक्रम, सिलेक्शन प्रोसेस आणि बाकीची संपूर्ण प्रक्रिया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, बीड पोलीस पाटील पद भरतीविषयी आपल्याला संपूर्ण माहिती बीडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती भेटून जाईल. bid.gov.in ही आपल्याला वेबसाईट बघण्यासाठी भेटलेली आहे. याच्यामध्ये भरती प्रक्रियाचं जे पेज आहे हे जर तुम्ही ओपन केलं तर इथे तुम्ही बघू शकता पोलीस पाटील रिक्त पदे आरक्षण सोडत नोटीस जाहीर झालेलं आहे. आता हे काय असतं ते देखील तुम्हाला व्यवस्थित पुढे समजून सांगणार आहे. इथे बघा आपल्याला 30 तारखेपर्यंत आक्षेप नोंदणी करता येणार आहे. ते कसं आणि तुमच्या गावामध्ये आरक्षण कोणाला सुटलंय ते देखील तुम्हाला कसं समजणार याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर इथून तुम्ही हे PDF डाउनलोड करू शकता. PDF ऑलरेडी मी एक डाउनलोड करून घेतलेला आहे. आता हे आरक्षण सोडतचं PDF आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात डिटेलमध्ये माहिती देऊन घेतो. आता याच्यामध्ये बघा आपल्याला प्रत्येक उपविभागानुसार आपल्याला पोलीस पाटील या पदाच्या जागा भरल्या जातात. आता पेपर आपले एकच होतात. संपूर्ण जिल्ह्याचा पेपर एक तर एकाच दिवशी होतो. संपूर्ण वेगवेगळ्या तालुक्यांचा पेपर एकाच दिवशी होतो आणि काही वेळेस जर म्हटलं तर उपविभागानुसार वेगवेगळे पेपर घेतले जातात. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला या जागा असतात, गावं असतात, तालुके वगैरे असतात. ते उपविभागानुसार आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या जागा आणि वेगवेगळी जर म्हटलं तर थोडक्यात माहिती दिलेली असते. पुढे सिलेक्शन प्रोसेस, अभ्यासक्रम, वयाची अट हे बाकी संपूर्ण सारखंच असतं. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर हा उपविभाग कोणता आहे बघा, आपल्याला दिलेला आहे पाटोदा. ठीक आहे, पाटोदा या उपविभागामध्ये 2 तालुक्यांचा समावेश आहे, आष्टी व पाटोदा. या 2 तालुक्यांसाठी टोटल किती आपल्याला पोलीस पाटील पद रिक्त आहेत यांच्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर खाली सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि पुढे जर म्हटलं तर बघा सदर गावचे जेवढ्या पण गावामध्ये पोलीस पाटील पद भरती राबवली जाणार आहे, जिथं पद रिक्त आहे जे भरायचं आहे तर त्याच्यासाठी जर म्हटलं तर सदर गावचे आरक्षण सोडत जर म्हटलं तर 22/12/2025 रोजी ठीक 12 वाजता तहसील कार्यालय पाटोदा येथे आपल्याला सभा आयोजित केली जाणार आहे आणि त्याच्या मार्फत ते आरक्षण सोडत इथं घेतलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे आरक्षण कोणाला भेटणार आहे, कोणत्या कास्टसाठी, कोणत्या कॅटेगरीसाठी आरक्षण भेटणार आहे आणि ज्याच्या पण कॅटेगरीला आरक्षण भेटेल तेच कॅटेगरीचे उमेदवार इथे अर्ज भरू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. सर्व कॅटेगरींचा इथं विचार केला जातो. ठीक आहे, पुढे तुम्हाला त्याच्याबद्दल देखील डिटेलमध्ये माहिती देणार आहे, काळजी करू नका. तर बघा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला 2 वेगवेगळे तालुके सांगितले. त्या तालुक्यांनुसार इथं गावांची नावं दिलेली आहेत, जे की तुम्ही लिस्ट बघू शकता. आता ही संपूर्ण लिस्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाईल. पोलीस पाटील व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती भेटून जाईल किंवा टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर तिथे तुम्हाला ही लिंक भेटून जाईल. आता हे फक्त 2च तालुक्यांचे आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये अजून भरपूर भरती आहेत बीड जिल्ह्यामध्ये. त्याचे देखील PDF तुम्हाला कुठून भेटतील ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला आष्टी तालुक्यातील जेवढे पण 153 गाव आहेत, ठीक आहे, ज्यांच्यासाठी पोलीस पाटील हे पद रिक्त आहेत ते इथं भरलं जाणार आहे. तर त्या गावांची लिस्ट इथं दिलेली आहे. ठीक आहे, एवढ्या गावांमध्ये पोलीस पाटील पद भरती होणार आहे. संपूर्ण 153 गावं दिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त पाटोदा जो तालुका आहे त्याच्यामध्ये एकूण 93 गाव आहेत जिथं पोलीस पाटील हे पद भरलं जाणार आहे. त्यांची यादी इथं तुम्हाला बघण्यासाठी भेटलेली आहे. ठीक आहे, तर या यादी तुम्ही इथं बघू शकता. आता ही यादी जर म्हटलं तर टोटल तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती मी इथं खाली घेऊन दाखवलेली आहे. टोटल गावांची इथे नावं दिलेली आहेत. आता या गावांमध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त आहे ते जे की भरलं जाणार आहे मित्रांनो. स्क्रीनवरती देखील तुम्ही नावं वाचू शकता. थोडंसं व्हिडिओ स्टॉप करून इथे बघा हळूहळू थोडं घेतोय, जेणेकरून तुमच्याकडे जर हे PDF पोहोचलं नाही तर तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील पद रिक्त आहे की नाही ते तुम्हाला समजून येईल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, आष्टी तालुक्यातील गाव आहे आणि हे जर इकडचे जर म्हटलं तर पाटोदा तालुक्यातील हे 93 गाव आहेत जिथे पोलीस पाटील पद रिक्त आहेत आणि ते या वर्षी भरलं
जाणार आहे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी ही पदभरती होत आहे. दुसरं देखील मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. आता हे तुम्हाला आष्टी व पाटोदा तालुक्याचं समजून आलं. आता हे जर म्हटलं तर आपल्याला आष्टी व पाटोदा तालुक्याचं जर म्हटलं तर एकच उपविभाग आहे, एकत्रित पाटोदा, ठीक आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला संपूर्ण आरक्षण सोडत जेव्हा पण होईल, आता 22 तारीख दिलेली आहे, तेव्हा जर म्हटलं तर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सभा घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही देखील जाऊ शकता. तुमचे गावाचे उमेदवार देखील तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तिथे जा. तुमच्या गावाच्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या कास्टसाठी आरक्षण सुटते ते बघा. आणि आरक्षण सुटल्यानंतर तिथे तुम्हाला आरक्षण एकदा भेटलं की जसं की SC ST किंवा ओपन मधून तुम्हाला आरक्षण सुटलं तर ओपन मध्ये जर आरक्षण सुटलं तर सर्व कॅटेगरीचे उमेदवार इथं या पदासाठी इथं अर्ज भरू शकतात. किंवा जसं की SC कॅटेगरी घेतली तर एखाद्या ठिकाणी SC कॅटेगरीचंच आरक्षण सुटलं तर तिथं फक्त SC कॅटेगरीचेच उमेदवार इथे अर्ज करू शकतात. याच्यामध्ये देखील महिलांसाठी 30% आपल्याला आरक्षण असतं मित्रांनो. आणि त्या बाकीचं जर म्हटलं तर तिथे जर महिलाचं पद कधीच भरलं गेलं नसेल तर तिथे महिलांचं देखील पद भरलं जाऊ शकतं. तर हे सर्व नक्की कधी फिक्स होते मित्रांनो, तर 22 तारखेला जी मीटिंग होणार आहे किंवा जी सभा होणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचं इथं तुमच्या गावामध्ये आता जी यादी दाखवली तर त्या गावामध्ये कोणाला आरक्षण द्यायचं ते तिथं त्या दिवशी ठरवलं जाईल. टोटल जेवढी पण गावं आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये दोन्ही तालुक्यांची सर्व गावांचे एका दिवशी आरक्षण तेव्हा तिथं सांगितलं जाईल. आता याच्यामध्ये काय असतं की ज्या कॅटेगरीसाठी आता बहुतेक ठिकाणी काय होतं, आता इथं जसं की कास्ट घेतली, एखादी कॅटेगरी घेतली, आता एखाद्या गावामध्ये SC किंवा ST कॅटेगरीला आरक्षण सुटलं, ठीक आहे, आपण SC किंवा ST घेऊयात, परंतु त्या गावामध्ये काय असतं त्या कॅटेगरीचे उमेदवारच नसतात आणि ते त्यांना समजत नाही. कारण याच्यामध्ये काय होतं 2011च्या जनगणनेनुसार ते PDF मागवलं जातं, ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार. आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर त्या कॅटेगरीच्या जागाच नसतात, म्हणजे जागा असतात परंतु त्या कॅटेगरीची जी लोकसंख्या आहे किंवा त्या कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज भरणारेच नसतात. तर त्यामुळे ती जागा, ठीक आहे, ती जागा तिथं खाली ठेवली जाते, ठीक आहे, ती जागा खाली ठेवली जाते. तर तुम्हाला त्याच्या वेळेस जर म्हटलं तर तुम्ही या सभेला उपस्थित असाल तर तुम्ही त्याच्यावरती लगेच आक्षेप घेऊ शकता आणि सांगू शकता की या कॅटेगरीचे उमेदवार आमच्या गावामध्ये नाहीये किंवा कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार जास्त आहे, जेणेकरून तुमच्या कॅटेगरीची जागा तिथे भरली जाईल, ठीक आहे. तर इथे तुम्ही सभाला तिथं उपस्थित असाल तर ती सभामध्ये तुम्ही बोलल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती नंतर देखील आक्षेप घेऊ शकता. ते देखील कसं घ्यायचं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर एकदा कॅटेगरी नक्की झाली, जाहिरात ऐकली इथं आली, त्याच्यानंतर तुम्हाला जास्त काही उपाय नसतो. आत्ताच तुमच्याकडे इथं संधी असते की तुमच्या गावामध्ये कोणत्या कॅटेगरीला आरक्षण मंजूर करून आणायचं. त्याच्यासाठी सभाला जा, तुम्ही आक्षेप नोंदणी घ्या. काही ठिकाणी त्या कॅटेगरीची लोकसंख्या देखील नसते आणि जाहिरात येऊन जाते, त्याच्यानंतर त्याच कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज भरू शकतात. तुम्ही जरी अर्ज भरला तिथे एकही दुसऱ्या कॅटेगरीचा अर्ज नाही आला तरी तुमचा अर्ज बाद होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यासाठी आरक्षण सोडत झाल्यानंतर, ठीक आहे, तुम्हाला तिथं उपस्थित राहणं खूप महत्वाचं असतं. तर हे एक PDF मी तुम्हाला ओपन करून दाखवलं. दुसरं देखील दाखवतं इथं बघा, हे देखील बीड जिल्ह्याचं आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर हे कोणते मित्रांनो, परळी, ठीक आहे, परळी या ठिकाणचं आहे उपविभागाचं बीड जिल्ह्याचं. आता परळीमध्ये आपल्याला परळीमध्ये जर म्हटलं तर जे पण तालुके असतील 1-2 तालुक्यांचा समावेश असतो किंवा एकच तालुक्याचा समावेश असतो. याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये देखील हेच सांगितलेलं आहे की आता याच्यामध्ये जे नोटीस जाहीर करायचे ते हे जे नोटीस मी तुम्हाला ओपन करून दाखवलेलं आहे ते आपल्याला सांगितलेल्या कालावधीनुसारच जाहीर झालेलं आहे की इथं आपल्याला जे टप्पे आहेत भरतीचे ते इथं सांगण्यासाठी हे नोटीस होतं ते जाहीर झालेलं आहे, ठीक आहे. आता इथे बघा, इथं आरक्षण सोडत होणार आहे कधी 22 तारखेला, ठीक आहे, 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर याच्या दरम्यान तुमचं आरक्षण सोडत होणार आहे बीड जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांचं. ही गोष्ट लक्षात घ्या. असं नाही की मी ज्यांचं सांगत आहे, ज्या तालुक्यांचं सांगत आहे त्यांचंच नाही, तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके आहेत आणि त्या तालुक्यामध्ये जेवढे पण पदं भरले जाणार आहेत त्यांचं सर्वांचं आरक्षण सोडत याच तारखेला होणार आहे. यामध्ये 22 ते 26 डिसेंबर तारीख सांगितलेली आहे. आता हे आरक्षण सोडत झाल्यानंतर आणि हे कसं होतं हे देखील तुम्हाला सांगतो, जसं की व्यवस्थित समजण्यासाठी, कारण इथं गावच्या उमेदवारांना व्यवस्थित समजून येत नाही, त्यासाठी व्यवस्थित समजून सांगतो. तर बघा, आता हे जे परळी दिलेलं आहे मित्रांनो, परळी उपविभाग, याच्यानुसार जरी म्हटलं तर कोणकोणत्या गावांमध्ये पोलीस पाटील पद भरलं जाणार आहे हे संपूर्ण तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. त्या गावांची संपूर्ण यादी तुम्ही इथं बघू शकता. आता जसं की उदाहरणार्थ इथं आपण एक गाव घेऊया, जसं की इथं कानडी गाव आहे, ठीक आहे. तर हे कानडी गाव आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर जास्तीत जास्त उमेदवार ओपन या कॅटेगरीचे आहेत, परंतु तिथं आरक्षण सुटलंय SC किंवा ST कॅटेगरीला. जसं की SC कॅटेगरी घेऊयात. आता हे आरक्षण सोडत केव्हा होतं मित्रांनो, हे आरक्षण सोडत होणार आहे 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर या दरम्यान. 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर या दरम्यान आरक्षण सोडत झाल्यानंतर याच प्रकारे आपल्याला संपूर्ण गावांची यादी जाहीर होते, जी आपल्याला तहसीलच्या ठिकाणी जे उपविभाग आहे त्या तहसीलच्या ठिकाणी आपल्याला आरामशीर ती यादी भेटून जाईल
त्याच्यामध्ये तुमचं गाव बघायचं आणि त्या गावानुसार कोणत्या कॅटेगरीला आरक्षण सुटलेलं आहे ते बघायचं. महिलांना आहे की पुरुषांना आहे की खुला प्रवर्ग हे संपूर्ण दिलेलं असतं. ठीक आहे, ते तुम्हाला बघायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तर त्याची तारीख दिलेली आहे. जे पण प्राप्त आक्षेप असतील त्याचा अंतिम निर्णय होऊन आणि पुन्हा 30 डिसेंबर 2025 ला इथं पुन्हा आपल्याला फायनल जे PDF असतं ते जाहीर झालेलं बघण्यासाठी भेटतं. सांगण्यामागचा उद्देश काय आहे, जसं की आपल्याला या सर्व गावांची कोणत्या गावानुसार कोणत्या कॅटेगरीला आरक्षण सुटले ते समजून येणार आहे आपल्याला 22 ते 26 डिसेंबर मध्ये. जर ते तुम्हाला मान्य नसेल किंवा त्या कॅटेगरीचे उमेदवार नसतील, काही कारणास्तव तिथे फॉर्म भरणारे देखील उमेदवार नसतील, तर आरामशीर तुम्ही तिथं आक्षेप घेऊ शकता किंवा मागच्या याच्यानुसार आपल्याला कोणत्या कॅटेगरीसाठी तिथं आरक्षण भेटायला पाहिजे कोणताही मुद्दा तुम्ही तिथं उचलू शकता. थोडं जरी तुम्ही तिथं चौकशी केली तर आरामशीर तुमचं आरक्षण बदलून तुमच्या कॅटेगरीला मिळू शकतं. त्यामुळे तुम्हाला तिथं 30 डिसेंबर पर्यंत आक्षेप घेण्याचं इथं तारीख दिलेली आहे मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर हे देखील दुसरं आपल्याला जे आपल्या उपविभागाचं PDF आहे ते देखील मी तुम्हाला दाखवलं. बाकीचे पुढचे देखील तुम्ही गाव बघू शकता. ठीक आहे, तर या गावांसाठी तिथं ते पद रिक्त आहे आणि ते पद इथं भरलं जाणार आहे. हे सर्व बीड जिल्ह्यातील गावं आहे उपविभागानुसार तालुक्यांनुसार. ठीक आहे, हे परळीचं आहे जे की तुम्ही बघू शकता. इथं या जागांसाठी किंवा या गावांमध्ये आपल्याला पोलीस पाटील पद भरती झालेली बघण्यासाठी भेटेल. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आता हे संपूर्ण समजून आलं आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला भरपूर जागा आहेत. ठीक आहे, आता परळीचं देखील मी तुम्हाला सांगून घेतलं. जागा किती आहेत हे देखील तुम्हाला सांगून घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. ठीक आहे, तर बघा हे परिपत्रक आपल्याकडे आलेले मित्रांनो. थोडक्यात हे परिपत्रकाविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला इथं देऊन घेतो. आता याच्यामध्ये इथं बघा, आता थोडक्यात जर म्हटलं तर खालीवरती घेतलं तर आपल्याला व्यवस्थित समजून येईल. इथं बघा आपल्याला हे परिपत्रक जाहीर झालेलं मित्रांनो. इथं पदभरती होण्याबद्दल तर बघा टोटल बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होणार आहे याच्याबद्दल आता माहिती देतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या गावामध्ये जर पोलीस पाटील पद रिक्त असेल तर ते या पदभरतीमध्ये भरलं जाईल आणि त्याच्यासाठी आरक्षण सोडत कोणाला भेटते ते तुम्ही चौकशी करा. कारण याच्यामध्ये काय होतं की अशाच प्रकारचे वेगळ्या कॅटेगरीला आरक्षण भेटतं तिथे त्या गावचे उमेदवार नसतात आणि ते पद तिथे तसंच रिक्त राहतं. मागच्या वेळेस देखील तसंच झालं मित्रांनो. ह्या बीड जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका देखील आपल्याकडे भेटून जातील, नोट्स देखील भेटून जातील. पुढे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मी देणार आहे. इथे बघा बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील याचे टोटल जर म्हटलं तर मंजूर पदे आहेत 1323. ठीक आहे, यातील जर म्हटलं तर त्यापैकी कार्यरत फक्त 144 पद आहेत आणि रिक्त पदे किती आहेत मित्रांनो 1179 एवढे पद रिक्त आहेत आणि हे पद रिक्त असल्यामुळे एवढी पदं भरली जाणार आहेत मित्रांनो. त्यातील जर म्हटलं तर 900 ते 1000 जागांसाठी ही पद भरती होत आहे मित्रांनो आणि त्याच्यानुसारच या आपल्याला प्रत्येक उपविभागानुसार गावांची यादी आलेली आहे ज्या ठिकाणी पोलीस पाटील पद भरलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर बाकीची माहिती इथे तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता. हे परिपत्रक ऑलरेडी आधीच आलेलं होतं परंतु अजून कोणत्या प्रकारचं नोटीस आलं नव्हतं त्याच्यामुळे आपण या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला नव्हता परंतु ऑलरेडी आता नोटीस आलेले आहे तर त्याच्यामुळेच आपण व्हिडिओ बनवत आहे. तर इथे बघा काय म्हटलेलं आहे, बिंदू नामावली तयार करणे व मंजूर घेणे. तर मंजुरी ऑलरेडी भेटलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, मंजुरी ऑलरेडी झालेली आहे. जे आपल्याला बिंदू नामावली तयार केल्यानंतर मंजुरीला पाठवलं जातं तर मंजुरी भेटलेली आहे. ठीक आहे, मंजुरी भेटल्यानंतर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. नोटीस देखील प्रसिद्ध झालेलं आहे आणि आरक्षणाने यात ज्या पण गावामध्ये पोलीस पाटील पद भरलं जाणार आहे त्या गावांची यादी जाहीर करणे. तर त्याची तारीख दिली होती 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर. हे देखील झालेलं आहे. जे तुम्हाला आता 2 उपविभागांचं मी दाखवलं तेच होतं ते. ठीक आहे, ते नोटीस इथं आपण बघितलं ते देखील इथं झालेलं आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आरक्षण ठीक आहे याच्यावरती आक्षेप मागवणे. आता आरक्षण याच्यावरती आक्षेप मागवणे आपल्याला म्हटलेले. आता याच्यामध्ये ही तारीख दिलेली मित्रांनो. आता तुम्हाला एकच काम करायचंय, तुमच्या उपविभागाच्या ठिकाणी जायचंय. म्हणजे तुमचा एक तर तालुका उपविभाग असेल किंवा शेजारचा तालुका उपविभाग असेल. तर बघा यामध्ये आपल्याला हे जे उपविभागानुसार जे PDF जारी झालेले मित्रांनो तर यामध्ये पाटोदा विभाग दिलेला आहे उपविभाग. याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी सांगितलं आष्टी तालुका आणि पाटोदा तालुका येतो. त्याच्यामध्ये जेवढी पण या 2 तालुक्यामधून जेवढी पण पदं रिक्त असतील ज्या पण गावांची पदं भरली जाणार आहेत त्या संपूर्ण गावांची यादी इथं जाहीर झालेली आहे. आता त्या यादीनुसार ऑलरेडी आता आरक्षणाचा कार्यक्रम जर म्हटलं तर उपविभागाला तुम्ही जाऊन जर म्हटलं तर चौकशी केली तर ऑलरेडी लगेच समजून येईल कोणत्या गावाच्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला
आरक्षण भेटलेलं आहे, लगेच तुम्ही 1-2 दिवसामध्ये चौकशी करा तुमच्या कॅटेगरीला आरक्षण भेटलेलं आहे की नाही. आणि नसेल भेटलं, ठीक आहे, नसेल भेटलं तर तुम्हाला काय करायचं, तहसीलच्या ठिकाणी जायचं, उपविभागाच्या ठिकाणी जायचं. जसे की जर तुमचे हे 2 तालुके असेल तर तुम्ही कुठे जाणार मित्रांनो, या ठिकाणी जाणार, ठीक आहे, उपविभागीय जे आपल्याला कार्यालय असतं पाटोद्याचं त्या ठिकाणी, म्हणजे तहसील कार्यालय, ठीक आहे. इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, सदर गावचे आरक्षण सोडत सोमवारी दिनांक इथे म्हटलेलं आहे. आणि जर तुम्हाला ते मंजूर नसेल तर त्याच तहसील कार्यालयाच्या ठिकाणी, पाटोदा या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि तुम्ही तिथं आक्षेप नोंदणी करू शकता. इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, 22 तारखेला आरक्षण मंजूर झाल्यानंतर, म्हणजे आरक्षण सोडत झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कधी म्हटलेलं आहे बघा, आक्षेप घेण्यासाठी इथं बघा आपल्याला म्हटलेलं आहे आरक्षणाचे जे झाल्यानंतर, इथे आपण बघू शकता, इथे आपल्याला म्हटलेलं आहे 23/12/2025 ते आपल्याला म्हटलेलं आहे 26/12/2025 या कालावधीमध्ये आपण आक्षेप नोंदणी घेऊ शकता, अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे मित्रांनो. आता आक्षेप नोंदणी झाल्यानंतर, ठीक आहे, आक्षेप नोंदणी या तारखेच्या झाल्यानंतर अंतिम जी यादी आहे आरक्षणाची, ठीक आहे, ती लागणार आहे 30 तारखेला, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्याबद्दल देखील तुम्हाला इथं खाली माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काय माहिती दिली आहे आणि तीच मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत आहे, ठीक आहे. तर हे देखील तुम्ही PDF तुम्ही बघू शकता. इथे देखील म्हटलेलं आहे, इथं आक्षेप मागवण्याची जी तारीख आहे इथं 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर दिलेली आहे. याचा अर्थ काय होते मित्रांनो, 22 तारखेला सर्व गावांचे आरक्षण इथं नक्कीच सांगितलं जाणार आहे कोणत्या कॅटेगरीला दिलेलं आहे. आणि त्यानंतर 23 डिसेंबर ते, ठीक आहे, 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर पर्यंत तुम्ही त्याच्यावरती आक्षेप नोंदणी करू शकता मित्रांनो, ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरीला आरक्षण तिथं मिळवून आणू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत मित्रांनो. जर तुम्हाला खरंच तयारी करायची असेल तर ही पद भरती चांगली असते. गावातल्या गावामध्ये पोलीस पाटील या पदासाठी सध्याला पगार जर म्हटलं तर 15,000 रुपये आहे मित्रांनो, ठीक आहे. 15,000 रुपये तुम्हाला पेमेंट भेटत आहे. गावातल्या गावात काहीच काम करावं लागत नाही आणि चांगलं पद असणार आहे मित्रांनो हे, ठीक आहे. तर बाकी हेच तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत होतं. त्याचंच वेळापत्रक जर म्हटलं तर बघा, आता तुम्हाला ते वेळापत्रक तुम्हाला इथं दाखवून घेतलेलं आहे मित्रांनो. आरक्षण सोडत 22 तारखेला होणार आहे आणि 22 तारखेपासून 23 ते 26 तारखेपर्यंत जर तुम्हाला ते आरक्षण मंजूर नसेल तर त्याच्यावरती तुम्ही आक्षेप घेऊ शकता, ठीक आहे. आणि आक्षेप घेतल्यानंतर अंतिम जी आरक्षणाची जी यादी आहे 30 डिसेंबरला इथं जाहीर होईल. आणि 30 डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर लगेच एका महिन्यामध्ये, म्हणजे 30 आरक्षण इथं मंजूर झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये लगेच तुमची फायनल जाहिरात येऊन जाणार आहे मित्रांनो. आणि जाहिरात आल्यानंतर लगेच तुमची पदभरतीला सुरुवात होत आहे. जाहिरात आल्यानंतर अगदी 1 महिन्यामध्ये तुमची पोलीस पाटील पदभरतीची जी प्रक्रिया ती पूर्ण होईल. म्हणजे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत तुमचे पेपर सुद्धा होऊन जातील मित्रांनो. त्याच्यामुळे पोलीस पाटील या पदाची जी पदभरती होत असते त्याला खूप कमी दिवसाचा कालावधी तुम्हाला मिळत असतो, ठीक आहे. आता त्याच्यानुसार आपण नोट्स देखील देतोय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या. तर त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो. तर बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये मागील झालेल्या सर्व तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स भेटतील PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती. याच्यासोबत तुम्हाला एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप देखील दिला जातो. आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तर सर्व तुमची आता जाहिरात येईपर्यंत, आता जर म्हटलं तर हे अपडेट यायला सुरुवात झालेले आहेत. याच्यामध्ये तुमचे काय प्रश्न असतील, काय अपडेट असतील किंवा पुढे येणारे जे पण महत्त्वाचे प्रश्न उत्तर असतील, जे पण काही आपण म्हणू शकतो ना, जे पदभरतीच्या रिलेटेड जे पण प्रश्न उत्तर असतील त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती केली जाते. तर हे सर्व आपल्या नोट्समध्येच आपण उपलब्ध करून देतोय. तर बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2025 साठी 26 साठी आपण या मागील प्रश्नपत्रिका आणि नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये मागील झालेला 25 ते 26 प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय. सोबत जर म्हटलं तर या विषयांच्या नोट्स देतोय, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK. त्याच्यासोबत पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती भरपूर प्रश्न येतात. जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न येतात. तर जिल्ह्याची माहिती देखील तुम्हाला जाहिरात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी डिटेलमध्ये चालू माहिती, तुमच्या जिल्ह्याचे जे पण महत्त्वाचे जिल्हा अधिकारी म्हणा, उपविभागीय अधिकारी म्हणा, त्यांची लिस्ट संपूर्ण, त्यासोबतच जिल्ह्याचे जे पण महत्त्वाचे अधिकारी असतील, तलाठी असतील, तुमच्या गावाविषयी माहिती संपूर्ण तालुक्यानुसार, गावानुसार आणि जिल्ह्यानुसार तुमच्या तालुक्यामध्ये काय प्रसिद्ध आहे, कशावरती प्रश्न येऊ शकतात, ऐतिहासिक ठिकाणी, याच्यावरती संपूर्ण जिल्ह्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिली जाते. याच्या व्यतिरिक्त 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्या तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील, ठीक आहे. तर स्पेशल पोलीस पाटलासाठी आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून नोट्स उपलब्ध करून देतोय, ज्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. आपल्या नोट्सच्या माध्यमाने भरपूर विद्यार्थी आतापर्यंत जॉईन झालेले आहेत, ठीक आहे. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. आत्ताच लगेच तुम्ही तयारी करायला सुरुवात करून द्या, कारण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अजिबात वेळ भेटणार नाही. येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमची ही पोलीस पाटील पदभरतीची प्रक्रिया पार पडणार आहे मित्रांनो. भरपूर जलद गतीने ही प्रक्रिया
चालू आहे, कारण आता 1100 पेक्षा जास्त जागा इतर रिक्त आहेत, त्याच्यामुळे ही पदभरती लवकर होत आहे. सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो, नोट्स तुम्हाला कशा घ्यायच्या आणि काय काय भेटणार आहे याच्यामध्ये या सर्व विषयांच्या टॉपिकनुसार नोट्स भेटतील. IMP प्रश्नासोबत तुम्हाला भेटतील. ठीक आहे, IMP प्रश्न उत्तर देखील भेटतील. याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती देखील सेपरेट PDF माध्यमाने आपण नोट्स तयार केलेले आहेत. जिल्ह्याची माहिती लेटेस्ट तुम्हाला अधिकाऱ्यांसोबत उपलब्ध भेटून जाईल जाहिरात आल्याच्या दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर आपल्याला 25 पेक्षा जास्त मागील झालेल्या पोलीस पाटील या पदाच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये भेटून जातील. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199 रुपीज. ठीक आहे, 199 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातात. याच्यासोबत तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाते. तिथूनही तुम्ही इथं ज्या पुढील नोट्स असतील त्या डाउनलोड करू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली जाते, तिथूनही देखील तुम्ही कधीही नोट्स डाउनलोड करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती लिंक भेटते, तिथूनही देखील तुम्ही PDF स्वरूपामध्ये कधीही नोट्स डाउनलोड करू शकतात. ठीक आहे, सर्व एकत्रित आपल्या नोट्स अतिशय महत्त्वाचे असणार आहे स्पेशल पोलीस पाटील पद भरतीसाठी, तर याचा लाभ घ्यायला विसरू नका. आणि सोबत एक नवीन चॅनल सुरू केलेला आहे, त्याच्यावरती पोलीस पाटील या पदाचे आपले क्लास देखील सुरू होत आहे, ते देखील फ्रीमध्ये. परंतु त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, तर लगेच तयारी सुरू करून द्या. मागील प्रश्नपत्रिकेला अनुसरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर नोट्ससाठी पुन्हा एकदा सांगतो, हा आपला एक नंबर आहे, सेव्ह करून घ्या. याच्यावरतीच पेमेंट करायचं आहे आणि याच्यावरतीच व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंट केल्याचा. पेमेंट तुम्ही कोणत्याही नंबरवरून करू शकता, काही अडचण नाही. फक्त तुमच्या व्हॉट्सअपवरून स्क्रीनशॉट पाठवा, जेणेकरून तुमचा व्हॉट्सअप नंबर माझ्याकडे सेव्ह होईल आणि त्याच्यावरती सर्व नोट्स मी तुम्हाला सेंड करून देईल. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत, बाकीची माहिती जाणून घेऊयात. तर सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये 1-2 पदे नव्हे तर भरपूर पदं भरली जाणार आहेत यावर्षी. याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर बघा किती पदांसाठी 1100, आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1179 पदं इथं रिक्त आहेत मित्रांनो. त्याच्यापैकी 900 ते 1000 पदं इथं भरली जात आहे. आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठी पदं भरती होत आहे पोलीस पाटील या पदाची. ठीक आहे, तर याचा तुम्ही लाभ घ्या. तुमच्या गावामध्ये जर म्हटलं तर ही जागा रिक्त असेल तर गावातल्या गावात बसल्या बसल्या तुम्हाला महिन्याला 15,000चं पेमेंट भेटत आहे मित्रांनो. आणि त्याचसोबत इतर जर म्हटलं तर आपल्याला कुठं जायचं असेल, यायचं असेल देखील थोडाफार तुम्हाला 300-400 रुपये खर्च भेटत असतो मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. खूप चांगली नोकरीची संधी आहे आणि चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे, याची संधी तुम्ही सोडू नका. ठीक आहे, तर सांगितल्याप्रमाणे आरक्षण सोडत ऑलरेडी 22 तारखेला होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, फायनल 22 तारखेला आरक्षण सोडत सर्व गावांचं होणार आहे, बीड जिल्ह्यातील सर्व गावांचं होणार आहे. माझ्याकडे आतापर्यंत 2च उपविभागांचे PDF इथं आलेले आहेत. तुमच्या उपविभागाचे PDF तुम्हाला भेटलं नसेल तर डायरेक्टली उपविभागाच्या ठिकाणी जाऊन किंवा तहसीलच्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे PDF मिळवू शकता. तिथे 100% हे PDF तुम्हाला भेटून जाईल आणि बाकीची काही प्रश्न विचारायचे असतील ते देखील तुम्ही तिथं विचारू शकता. ठीक आहे, टोटल एकत्रित जर म्हटलं तर आता पुन्हा एकदा सांगतो, 22 तारखेला आरक्षण सोडत होणार आहे सर्व गावांचं. ठीक आहे, सर्व गावांचं. आणि त्यानंतर 23 ते 26 तारखेच्या दरम्यानमध्ये तुम्हाला आक्षेप घ्यायची संधी आहे. आक्षेप घेतल्यानंतर फायनल एकदा 30 डिसेंबरला एकदा फायनल जे आरक्षण सोडत आहे, ज्याला पण आरक्षण भेटलेलं आहे, ज्या पण कॅटेगरीला आहे त्या गावामध्ये, तर ते एकदा झालं की पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही. तर आपल्याला हीच संधी आहे 23 ते 26 तारखेमध्ये. तुम्ही जा, त्या ठिकाणी जा, कोणत्या गावाला तुमच्या कोणत्या गाव असेल त्या गावानुसार कोणाला कोणत्या कॅटेगरीला आरक्षण भेटलेलं आहे ते तुम्ही बघा, ते चेंज करून दिले जाते मित्रांनो. बाय मिस्टेक जर कोणाला तिथं लोकसंख्या नसेल किंवा त्या गावचे उमेदवार कोणी अर्ज करणारे नसतील तर तुम्ही तिथं ते आरक्षण चेंज करून घेऊ शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. एकदा संधी गेली की ही संधी तुम्हाला येणार नाही. घर बसल्या 15,000 रुपये तुम्हाला महिना भेटणार आहे, तेही तुम्हाला भरपूर वर्षापर्यंत. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत पोलीस पाटलासारखं तुम्हाला चांगलं इथं पद भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची डिटेलमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला आता देऊनच घेतलेली आहे. आता जर म्हटलं तर थोडक्यात सांगतो, अभ्यासक्रम जर म्हटलं तर तुम्हाला इथं पोलीस पाटील या पदासाठी लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षा त्याच्यासोबत आपल्याला असते मुलाखत. याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहे, काळजी करू नका. पोलीस पाटील या पदासाठी जर म्हटलं तर कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. वयाची अट कमीत कमी 25 वर्षे ते 45 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. ठीक आहे, कमीत कमी 25 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता 10वी पास, लेखी प्लस मुलाखत असते. परंतु लेखी परीक्षेला जास्त गुण मिळाले तर मुलाखतीला कितीही कमी गुण मिळाले तरी काय अडचण नाही, तुमचं इथं सिलेक्शन होऊन जात असतं. आणि त्यानंतर डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट लागत असते आणि भरती प्रक्रियेची जाहिरात आल्यानंतर अगदी 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली इथं जॉईनिंग लेटर दिलं जातं मित्रांनो. जास्त कालावधीसाठी ही पदभरती चालत नाही. ठीक आहे, त्यामुळे अतिशय कमी दिवसाचा कालावधी असतो अभ्यास करण्यासाठी. आताच अभ्यासाला सुरुवात
सुरुवात करून द्या. माझ्या अंदाजानुसार ठीक आहे, जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत तुमची जाहिरात येऊनच जायला पाहिजे. फॉर्म देखील चालू होऊन जातील. ऑनलाईन फॉर्म भरायला लागतो मित्रांनो. ऑनलाईन फॉर्म चालू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती सर्व अपडेट दिले जातील. त्यासाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथे सर्व पद भरतीविषयी तुम्हाला अपडेट दिले जातील. लगेच जॉईन व्हायला विसरू नका. तिथे सर्व अपडेट भेटून जातील. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.